नमस्कार, मी सारिका. एसआयएनच्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विना अनुदानित गॅस दरवाढी विरोधात मुंबईकरांमध्ये असंतोष. 220 रुपयात दरवाढ मागे घेण्याची मागणी. भांडूपमध्ये नगरसेवक मंगेश पवार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. तर 25व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सिने अभिनेत्यांनी केले वाहतुकीच्या नियमांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. मुलुंड राष्ट्रवादी पक्षाचे लाडके नगरसेवक व एस आणि टी वॉर्ड प्रभाग समिती अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार वैती यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मुलुंड तालुका राष्ट्रवादी पार्टी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. एस आणि टी वॉर्डचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नगरसेवक नंदकुमार वैती यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. एस आणि टी वॉर्डचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नगरसेवक नंदकुमार वैती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसादिवशी कार्यालयात हजेरी लावत नंदकुमार वैती यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. सर्व पक्षीयांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या नंदकुमार वैती यांना भेटण्यासाठी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली. शिवसेना नगरसेवक अशोक पाटील, भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे, समिता कांबळे, मनोज कोटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक रुपेश वांगणकर, वैष्णवी सरफरे, अनिशा माजगावकर आदींनी नंदकुमार वैती यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी केक कापून नंदकुमार वैती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एस आणि टी वॉर्डचे अध्यक्ष नंदकुमार वैती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या भविष्यातील योजनांचा आढावा घेत S9 न्यूजने केलेला त्यांच्याशी खास संवाद. मुलुंड पूर्व आणि पश्चिम वॉर्ड क्रमांक 100चे राष्ट्रवादीचे नगरसेवक नंदकुमार वैती यांचा आज वाढदिवस. सर्वप्रथम S9 तर्फे नंदकुमार वैती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वैती साहेब, मुलुंड प्रभागामध्ये जसं म्हणजे आज एक सुशिक्षित विभाग म्हणून गणला जातोय, त्या ह्याच्यामध्ये तशा समस्यांचं प्रमाण फार कमी आहे, परंतु ज्या आहेत त्याबद्दल लोक पण अतिशय सेन्सिटिव्ह इकडचं लोक म्हटली जातात की कुठचाही विषय असला तरी त्याला ते लगेच उचलून धरतात. तर अशा विभागामध्ये काम करताना आपला अनुभव किंवा आपल्या लोकांप्रती असलेली आपली जी काय कार्य करण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल आमच्या S9च्या माध्यमातून आपण जरा लोकांपर्यंत सांगू. सुरुवातीला पण मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्या टीव्हीचे व सर्व जनतेचे मी आभार मानतो. आपण बोलल्याप्रमाणे मुलुंड पूर्व हा सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय लोकांचा विभाग आहे आणि तिथे काम करताना एक वेगळा आनंद मिळतो. कारण छोटी कोणती पण समस्या असेल तर नागरिक पटकन त्या विभागातील नगरसेवकाला फोन करून अथवा त्याची माहिती देऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि मुलुंड पूर्व आमचा विभाग खास करून वॉर्ड क्रमांक 100, वॉर्ड क्रमांक 101 आहे तिथे. तर तिथे 90% रस्ते आमचे जवळजवळ आम्ही लोकप्रतिनिधी सगळ्यांनी मिळून CC रोड म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवलेले आहेत. 90 का 95% पण असतील. चांगल्या बागा आहेत, चांगले मैदान आहेत आणि आणखीन आता जे नवीन आपल्याकडे आरक्षित प्लॉट येतात RG, PG किंवा गार्डनचे, तर ते आपण आरक्षित करतो. ह्या वर्षीच आपण वॉर्ड क्रमांक 100 मध्ये माझ्या जवळजवळ 2 RG प्लॉट डेव्हलपमेंटला घेतलेले आहेत. जे स्वामी समर्थ गार्डन होतं व CTS क्रमांक 115 मध्ये तिथे आपण लाईटचे पोल, नवीन खेळणी आपण लावतोय. संभाजी पार्क जे मुलुंड किंवा उपनगरात एक चांगलं मोठं मैदान आहे, त्याच्यामध्ये आता सखोल भाग होता जिथे ते आपण लेवल करून नवीन माती टाकतो, त्याच्यावर मुरुम टाकतो. मुरुम टाकल्यानंतर त्याच्यावरती लाल मातीचा थर येणार. मुलांना खेळण्याकरता नवीन आपण खेळणी लावणार आहोत. बऱ्याचशा सुधारणा करायच्या चालू आहेत त्या. आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांकरता विरुंगळ केंद्राची व्यवस्था बाजूला जीवामाळा मैदान आहे तिथे करण्याचा माझा मानस आहे. कारण बरेचसे ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी संभाजी पार्कच्या कट्ट्यावरती बसलेले असतात आणि मग कट्ट्यावरती बसून आपल्या सुखदुःख अशी वाटत असतात किंवा घडामोडी दिवसभराच्या किंवा देशाच्या घडामोडी, राज्याच्या घडामोडी दिवसभराच्या अशा बोलत असतात. पण विरुंगळ केंद्रामध्ये एकत्र बसल्यानंतर त्यांना ती मजा येईल ती कट्ट्यावरती बसून येणार नाही म्हणून. आणि कट्ट्यावरती बरेचशी मंडळी बसत असतात, पण मी विरुंगळ केंद्रामध्ये त्यांना एक चांगलं सुविधाही ते देण्याचा प्रयत्न करणार. तसेच आमच्या मुलुंड पूर्व संभाजी विभागामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी मॉर्निंग वॉक करता येणारे जे आमचे बांधव आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत, माता भगिनी आहेत, त्यांच्याकरता शौचालय अथवा मुतारी करता तशी व्यवस्था नाही. बरेच पूर्वीच्या नगरसेवकांनी प्रयत्न केले, मी केले, पण तो आम्हाला यश आलं नाही. पण मैदानाच्या आजूबाजूला नक्कीच लवकरात लवकर तिथे आपण
आपल्याला यश येईल असं मला वाटतं, कारण तशी माझ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून बोलणी झाली आणि सध्या पूर्वी जे ई टेंडरिंगमुळे कामाचा खोळंबा व्हायचा विभागातले काम करताना, तो आता होणार नाही, कारण CWCचे कंत्राटदार आलेले आहेत आणि आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे काम करू. काही काळानंतर आता लोकसभेला समोर जाते, त्याच्या अगोदर आचारसंहिता जेवढी आपल्याला विभागातील कामं करता येतील तेवढी करू. आणि प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून SNT विभागाचा जेवढ्या आपल्याला विभागाचा समतोल लागता येईल, चांगली कामं करता येईल, तेवढी आपण चांगली कामं करायची. एक नगरसेवक म्हणून आपली जी कर्तव्य आहेत त्याबद्दल अतिशय निस्पृहपणे काम करणारे नगरसेवक म्हणून नंदकुमार वैती यांना मुलुंडमधील नागरिक ओळखतात. आज आपण ऐकलं त्यांच्या तोंडूनच की समाजाप्रती असलेली त्यांची जी कळकळ आहे किंवा लोकांसाठी काहीतरी कामं केली, आपल्याकडे जे पद आहे त्या पदाचा उपयोग लोकांच्या हितासाठी, लोकांच्या उपयोगी कसा पडेल अशा कारणासाठी कसा करता येईल आणि त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून दिवसरात्र एक करत ते कार्यकर्त्यांचा पाठिंबा घेऊन, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते आज काम करतायत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या S9 तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेज, S9 न्यूज, मुंबई. 25व्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत मराठी सिने अभिनेत्यांनी वाहतुकीचे नियम व महत्त्व याबाबत केले मार्गदर्शन. वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने 25वे रस्ता सुरक्षा अभियान ठाण्यातील वाहतूक शाखेमध्ये राबविण्यात आले. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून मराठी सिने अभिनेत्री मृणाल देशपांडे, तेजश्री प्रधान व शशांक कितकर उपस्थित होते. तसेच मंचावर पोलीस आयुक्त KP रघुवंशी, सह आयुक्त बिपिन कुमार सिंह, वाहतूक पोलीस आयुक्त श्रीकांत परोपकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत परोपकारी यांनी तरुणांकडून होणारे वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन व पोलिसांशी संवाद साधण्याची कल्पकता त्यांनी व्यक्त केली. तेजश्री प्रधान यांनी वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व व त्यापासून होणारे संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस ज्यावेळी आपणास हेल्मेट घालण्यास सांगतात व न घातल्यास दंड आकारणी करतात, हे त्यांच्या जागी योग्य असून हेल्मेट घातल्यास वाहन चालकांचा जीव वाचणार आहे, वाहतूक पोलिसांचा नव्हे असे म्हणत युवा पिढीला मार्गदर्शन केले. तर शशांक कितकर यांनी विविध उदाहरणे देत वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व तसेच पोलिसांनीही या बाबींचे पालन केले पाहिजे असे म्हटले. जड वाहन चालकांना ट्रेनिंग दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मृणाल देशपांडे यांनीही आपण या नियमांशी सहमत असून नियम तोडण्याचा अधिकार दिला कोणी, आपण वाहतूक करताना सिग्नल तोडणे हे चुकीचे असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. वाहतूक क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याबाबतीत पोलीस कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यंदाच्या रस्ता सुरक्षा अभियानाचे मोटिव्ह ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम असल्याचे पोलीस आयुक्त KP रघुवंशी यांनी म्हटले. ट्रॅफिकची ऑब्झर्व करा, पाळा, हे त्यांच्या स्वतःसाठी अत्यंत गरजेचं आहे, समाजासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि स्वतःच्या जीवनाची काळजी करा, दुसऱ्याच्या जीवनाची काळजी करा, हीच माझा संदेश आहे. सिने अभिनेत्यांनी या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया S9शी बोलताना व्यक्त केल्या. हेच सांगू इच्छिते की दारू पिऊन गाडी चालवू नका आणि हेल्मेट घाला, हेल्मेट दाबा. पोलीस अक्षरशः सोडून सांगत असतात ते आपल्यासाठी सांगतात, स्वतःसाठी नाही. आणि स्वतःला बदला म्हणजे देश बदलेल. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सगळेच जण नागरिक आहेत, आपण नागरिक आहोत, तसेच पोलीसही नागरिक आहेत. आपल्या सर्वांची जबाबदारी तीच आहे. आणि काही नाही, रस्त्यावरती आपली जबाबदारी आहे दुसऱ्याची काळजी घेणं, स्वतःची काळजी घेणं, ही सगळी जबाबदारी लक्षात ठेवून डोक्यात ठेवून गाड्या चालवूया. दारू पिऊन गाडी चालवू नये, कारण त्याला शेवटी आपल्यालाच हानी होणार आहे, आपले कुटुंबीयच आपल्याला मुकणार आहेत. त्यामुळे याची पूर्ण काळजी घ्या. आपल्या घरी कोणतरी वाट बघते हे प्लीज लक्षात ठेवा. सीट बेल्ट लावा, हेल्मेट घाला, खूप बेसिक मिनिमम गोष्टी आहेत आणि काही वेगळे कष्ट लागत नाही, त्रास होत नाही. तेव्हा प्लीज हे काही नियम पाळूया आणि देशाला खरंच विकसित करूया. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. आपण सगळेच नवीन वर्ष सुरू झाल्यावर एक नवी डायरी उघडतो, त्यात एक मोठीच्या मोठी लिस्ट करतो की मी हे करणार, मी ते करणार, मी असं वागेन, तसं वागेन. तर आपण सगळ्यांनी या नवीन वर्षात आपल्या त्या लिस्टमध्ये एक गोष्ट आणखी ॲड करून घेऊया. सतर्क नागरिक म्हणून जगायला शिकू आणि जगायला शिकवू. ही गोष्ट जर आपण प्रत्येकाने आपल्या मनाशी बाळगली ना तर मला वाटतं खूप उपयोग होऊ शकेल. फार सर्रास आपण प्रवास करताना समोरच्याला ब्लेम करून मोकळे होतो किंवा त्याला काहीतरी बोलून तो कसा चुकलाय हे दाखवून मोकळे होतो. पण मला असं वाटतं की कोणालाही उपदेश करण्याआधी जर काही गोष्टी आपण स्वतःसाठी आत्मसात केल्या गेल्या तर सगळ्यांनाच, आपल्या स्वतःला, आपल्या फॅमिलीला, आपल्या समाजाला, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला त्या गोष्टीचा फायदा होईल. आणि मग कुठेतरी समोरच्याला ती गोष्ट करायला सांगायला किंवा समोरच्याची ड्युटीची जाणीव त्या माणसाला करून देताना आपल्या मनाला समाधान मिळेल की येस
मी स्वतः ही गोष्ट करतो म्हणून मी आज समोरच्यालाही तितक्याच ठामपणे सांगू शकतो. त्यामुळे आपण प्रत्येकाने नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून करूया. आपण स्वतःमध्ये बदल घडवूया. बाकीचे बदल आपोआप घडत जातील. व्हिडिओ चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. मुलुंड राष्ट्रवादी पक्षाचे लाडके नगरसेवक व S आणि टी वॉर्ड प्रभाग समिती अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार वैती यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मुलुंड तालुका राष्ट्रवादी पार्टी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडूप विलेज रोड येथील वॉर्ड क्रमांक 105 चे नगरसेवक मंगेश पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. भौगोलिकदृष्ट्या अवाढव्य विस्तार असलेल्या वॉर्ड क्रमांक 105 चे नगरसेवक मंगेश पवार यांच्या विलेज रोडवरील संतोषी माता मंदिर येथे नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल पार पडले. या प्रसंगी नगरसेवक मंगेश पवार यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांनी गर्दी केली होती. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी आमदार श्याम सावंत, भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. भांडूप पूर्व ते भांडूप पश्चिम असा पसरलेला वॉर्ड असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. परंतु आता या नव्या जनसंपर्क कार्यालयातून जनतेच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. तसेच वॉर्ड क्रमांक 105 मध्ये केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी S9शी बोलताना दिली. माझं कार्यालय ईस्टला होतं. वेस्टच्या लोकांना तिथपर्यंत पोहोचणं अडचणीचं होत होतं आणि लोकांची अशी तक्रार होती की वेस्टला एक कार्यालय हवं आहे म्हणून. अनेक प्रयत्न केले परंतु कोण मिळत नव्हतं आणि दोन कार्यालय सांभाळायचे म्हणजे एक जिकिरीचंच काम आहे. आता कार्यालय भेटलेलं आहे. आता त्याचा आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करू. ह्या विलेज रोडचा हा मेन स्पॉट आहे. विलेज रोड वरचा हा भांडूपचा सर्व डोंगराळ भाग आहे
आणि इथून जो पाण्याचा पूर्ण वरा डोंगराळ भागातनं जो पाणी जातो तो या विलेज रोड मार्फत जातो आणि अनेक वर्ष इथे छातीपर्यंत पाणी भरायचा. तो आपण गेल्याच वर्षी ते बॉक्स ड्रेनचं काम घेतलेलं आहे आणि यावर्षी पाहिलं असेल तुम्ही इथे काम ते पाणी बिलकुल साचलेलं नाही. ते सर्वात मोठा प्रकल्प आपण इथे राबवण्यात आला तो इथला विलेज रोडचा बॉक्स ड्रेन. आता नवीन उषा कॉम्प्लेक्स मध्ये आणि समर्थ गार्डनच्या येथील मैदानामध्ये आपण 2 PGचे कामं घेतले. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, चिल्ड्रन्स प्ले एरिया असे आपण कामं घेतलेत आणि गल्लोगल्ली लादीकरण गटाराचे काम हे होतच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. नाहूरजवळील अपघातात मृत पावलेल्या प्रणाली मिडवावकर यांच्यावर ऐरोलीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. पूर्व द्रुतगती मार्गावर सिग्नलजवळ झालेल्या विचित्र अपघातात ठार झालेल्या प्रणाली मिडबावकर यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐरोलीच्या रहिवासी प्रणाली मिडबावकर यांना नोकरीत प्रमोशन मिळाल्याच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे त्यांच्या परिजनांवर दुःखाचे सावट पसरले आहे. हसमुख आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रणालीच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे पती प्रशांत मिडबावकर, 14 वर्षाची मुलगी रिया आणि 4 महिन्याचा मुलगा जय असा परिवार आहे. प्रणाली मिडबावकर यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्व परिसरात शोककळा पसरली असून ऐरोलीच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. ठाण्यातील राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष दीपक कोरडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष दीपक कोरडे यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली. झंझावता कार्यकर्ता, दृढ नेतृत्व, जीवाची पर्वा न करता सदैव आंदोलनात सज्ज असलेला दीपक आज कार्यकर्त्यांमध्ये नाही. त्याची उणीव पक्षामध्ये निर्माण झाली असून पोकळीही पडली आहे. अशा या दिवंगत व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली नेत्यांच्या उपस्थितीत देण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमास राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान, खासदार संजीव नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, देवराम भोईर यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. भजन कीर्तन करीत श्रद्धांजली कार्यक्रमास सुरुवात झाली. उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. सर्व कार्यकर्त्यांचे या शोकसभेत अश्रू अनावर होऊन त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. मुलुंड राष्ट्रवादी पक्षाचे लाडके नगरसेवक व S आणि T वॉर्ड प्रभाग समिती अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार वैती यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मुलुंड तालुका राष्ट्रवादी पार्टी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
अनुदानित गॅस दरवाढी विरोधात मुंबईकरात असंतोष. 220 रुपये गॅस दर ताबडतोब मागे घेण्याची सर्वसामान्यांची मागणी. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या अनुदानित 9 सिलेंडरचा कोटा संपल्यानंतर मिळणाऱ्या विना अनुदानित सिलेंडरची किंमत तब्बल 222 रुपयांनी वाढवली आहे. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी दरवाढ आहे. संपूर्ण देश आधीच महागाईने त्रस्त आहे, त्यात या गॅस दरवाढीने आणखीनच भर पडली आहे. एका महिन्याच्या अवधीत 3दा सिलेंडरची किंमत वाढवल्यामुळे सर्वसामान्यांत प्रचंड रोष आहे. अनेक कुटुंबांना दरमहा किमान 1 सिलेंडर लागतोच. अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणेच गॅस ही अत्यावश्यक गरज बनली आहे. सध्याच्या बाजारभावाने मिळणारा गॅस सिलेंडर खरेदी करणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर आहे. तर ती सर्वसामान्यांना कशी परवडणार असा सवाल सर्वसामान्य मुंबईकर करीत आहेत. याच दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मुलुंड कॉलनीमध्येही सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन निदर्शने केली. स्थानिक नगरसेविका समिता कांबळे यांनी या निदर्शनाचे नेतृत्व केले. सर्वसामान्य गृहिणींच्या भावना त्यांनी S9शी बोलताना मांडल्या. मी आज नगरसेविका नाही, मी गृहिणी म्हणून बोलते की टीव्हीवरच्या बातम्यावरून माझ्याकडे 200 महिला आलेल्या आहेत की फक्त वाचून आलेल्या ह्या महिलात. कारण एकदम 450चे जो भाव झालेला आहे, सबसिडीचे जे 900चे होता ते 1250 रुपये झाले, 1270 रुपये झालेला आहे. हा एकदा प्रत्येक गृहिणी आपल्या घर खर्चातनं एका पगारातनं 450 रुपये बाहेर काढून ठेवणं, आता एकदम 1250 करणं हे कोणालाही न परवडणारी गोष्ट आहे. तर या आलेल्या सगळ्या महिला स्वतः रोज सकाळी काम करतात, घरी घरचं काम करतात आणि रात्री घरी येतात. एवढ्या महिलांकडे कोणाकडे एवढे पैसे नाही, मध्यमवर्गीय कोणाकडे एवढे पैसे नाही आणि एकदमच एवढा भाव वाढल्यामुळे सगळ्यांच्या ह्यानी आलेले. आम्ही 2 दिवस याची वाट बघू आणि संबंधित कलेक्टरला, संबंधित जे ऑफिसर हे आहेत, प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्यांना आम्ही लेटर देऊ आणि तहसीलदारांकडे आम्ही 2 दिवसांनी मोर्चा घेऊन जाऊ. तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद कांबळे यांनी सरकारने केलेली दरवाढ अन्यायकारक असून ही दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. आज ज्या वेळेला टीव्हीवर बातम्या लोकांनी बघितल्या आणि गॅसचे भाव डायरेक्ट 220 रुपयांनी वाढवलेले आहेत, म्हणजे जो नॉन सबसिडीचा सिलेंडर 900 रुपयाला मिळत होता तो आता डायरेक्ट 1270 रुपयाला मिळणार आहे. आणि ही वाढ ही निव्वळ अन्यायकारक आहे. सरकारने जी एक योजना आणलेली आहे की ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांच्या अकाउंट्स बँकेमध्ये उघडलेले आहेत आणि ती सबसिडी ते म्हणतात की आम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा करू. मग त्या अकाउंटमध्ये पण प्रचंड गोंधळ आहे. त्याच्यामुळे ते कोणाला सबसिडी मिळेल कोणाला मिळणार नाही याच्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळे लोकांचा आक्रोश आणि लोक आज स्वयंस्फूर्तीने आज रस्त्यावर उतरून लोक आलेले आहेत आणि लोकांची मागणी आहे की आम्हाला अशा प्रकारची सबसिडी नको आहे. आम्हाला जे पूर्वी ज्या पद्धतीने आम्हाला सिलेंडर मिळत होता त्याच पद्धतीने आम्हाला मिळावा. या मागणीसाठी आम्ही 2 दिवसात संबंधित कंपनीशी बोलणार आहोत. जर आम्हाला समाधानकारक उत्तर नाही मिळालं आम्ही सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा घेऊन आम्ही निवेदन देण्याचं काम करणार आहोत. शेवटी पॉलिसी बनवणं हे सरकारचं काम असतं. आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आज लोकशाहीमध्ये आपण त्याचा निषेध करायचा असतो आणि आम्ही लोकशाही मार्गाने आज कुठलीही गडबड न करता आम्ही इथे या योजनेचा निषेध करत आहोत. सर्वसामान्य मध्यमवर्गीय महिलांनी झालेली दरवाढ ताबडतोब रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणे 450 रुपयांनाच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली. आम्ही गरीब माणसं रोजचे रोज आम्ही कमवणारे, धुणे भांडे करणारे सब लेडीज लोक सगळे आहेत इथं. आता एवढं जर 1200 रुपये 1300 रुपये जर भाव वाढला तर आम्ही गरीब लोकांनी कुठून घ्यायचं? दरमहा पोरांचं पोट भरायचं का भाजीपाला घ्यायचं का राशन भरायचं का घरभाडं द्यायचं? तर एवढं 1300 रुपये जर द्यायला महिन्याचं चालला तर कसं होणार? 9 सिलेंडर देत होते, तेच ना. आम्हाला 1500 आम्ही काय करणार आहे? आणि पगार पाणी तर वाढवत नाही. भांडे पाणी काम करून आम्ही पोट भरायचं का पोरांचे शिक्षण करायचं का घर भाडं द्यायचं? ते 1200-1300 रुपये हा सिलेंडरचा भाव दिला तर आम्ही पोट कसं भरायचं? आम्हाला हा भाव नाही पाहिजे. आमचा जो सबसिडी पण नाही पाहिजे. जो आमचा पहिला भाव होता 400 400-450 पर्यंत ताकद आहे आमची घ्यायची, पण एवढी सबसिडी वगैरे आम्हाला नाहीच पाहिजे. दिल्लीमध्ये 380 रुपयांना गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ शकतो तर आम्हालाही त्याच दरामध्ये
गॅस सिलेंडर मिळावा अशी मागणी तरलोचन सिंग यांनी S9शी बोलताना केली. आमच्या म्हणणं आम्हाला सबसिडी पण नको पाहिजे. दिल्लीमध्ये 380 रुपये गॅसच्या रेट, आपला इकडे तो रेट आम्हाला इकडे पण पाहिजे. गरीब लोक आहेत, ते लोक घरचं काम करतात, ते लोकांना काय भेटतात? 1,500 रुपये पर मंथ भेटतात. कुठून आणणार ते 1200 रुपये? ते घरी चालणार का ते गॅस घेणार? ते मला सांगा पहिले. काय करणार माणसं? ते गॅसच्या कमी कुणाला पण, अमीर पण असणार तर त्याला पण नाही चाललेली रेट असू द्या. ते दिल्लीमध्ये काय चाललेलं इकडे आम्हाला पण तो इकडे पाहिजे. दिल्लीचं कानून अजून केजरीवालने केले ना, 600 लिटर पाणी फ्री दिलेलं आहे गव्हर्नमेंट तिकडे माणसा लोकांना. इकडे काय झालेलं आहे? इकडे काय नाही झालं. पाणीचा पण रेट वाढलेला आहे, बिजलीचा पण रेट वाढलेला आहे, माणसाला खायला पण नाही इकडे मुंबईमध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महिला सुरक्षा परिसंवादाचे आयोजन. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रेझिंग डेचे औचित्य साधून महिला सुरक्षा परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली ती खासदार सुप्रिया सुळे, अभिनेता शशांक केतकर, अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहनिर्देशिका युवा संस्थेच्या विनीता बालेकुंद्रे, अक्षराच्या अधिकारी स्नेहल वेलकर, सुनीता भिसे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून होते. पोलीस आयुक्त KP रघुवंशी यांनी अशा परिसंवादाची जनजागृती करता आवश्यकता असून वर्षभरात छेडछाडीच्या गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगितले. तर अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी महिलांनी सुरक्षिततेकरता तसेच होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. आपण एकटे आहोत अशी भीती मनात न बाळगता अन्यायाला विरोध करा. तर पोलीस आपले कर्तव्य करीत असतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अभिनेता शशांक केतकर यांनी पुरुषांनीही महिलांना रिस्पेक्ट देणे तितकेच आवश्यक आहे असे म्हटले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत असा दावा केला. सुरक्षा न घेणाऱ्या राजकीय नेत्यांची बातमी होते असे म्हणत मीडियावर टीकाही केल्या. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने महिला सुरक्षेविषयी आपले मत S9शी बोलताना व्यक्त केले. आज जो कार्यक्रम मला इथे अनुभवायला मिळाला त्यात मुळात मला यायची संधी मिळाली याचा खूप आनंद झाला. कारण काम करताना आम्ही सतत समजत असतो की आमच्याकडनं शेअर होणारा एखादा चांगला थॉट हा ऑडियन्सपर्यंत पोहोचवणं ही एक सामाजिक बांधिलकी आम्हाला कलाकारांना लागलेली आहे. आणि जनरली असं होतं की आज लोकांसाठी आम्ही एक आयडल असतो, त्यामुळे आमच्याकडनं एखादी गोष्ट बोलली जाणं ही कुठेतरी ॲक्सेप्टन्स देणारी असते त्यांना त्यांच्या आयुष्यात सुद्धा. जो अनुभव आम्ही बाहेर घेतो की आज शाळांमधले किंवा कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स आम्हाला सांगायला लागलेत की वी रिकमेंड ही सिरियल बघा, आमच्या मुलांना सांगतो आम्ही, कारण या सिरियलमधून खरेच चांगले थॉट्स शेअर होतात समाजामध्ये आणि ह्याच्यातनं आमच्या कॉलेजमधल्या मुलांमध्ये आणि मुलींमध्येही फरक पडायला लागलाय. त्यामुळे खूप छान वाटतं जेव्हा एवढ्या मोठ्या समाजामध्ये काहीतरी आपला हातभार लागतो. ही गोष्ट समाधान देणारी असतेच. आणि आजचा कार्यक्रम तर खरंच महिलांच्या दृष्टिकोनातनं फार छान होता आणि इथे मला यायला मिळालं ह्याचा मला विशेष आनंद होतोय. त्यातून काही गोष्टी बोलल्या गेल्या, काही नवीन गोष्टी मला कळल्या. आणि ह्या कार्यक्रमात आज मी पाहिलं त्याप्रमाणे काशीनाथ घाणेकर हे खूप मोठं थिएटर आहे, ऑडिटोरियम, म्हणजे नाटकाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो होतो, पण आज जो ऑडियन्सचा रिस्पॉन्स होता तो ट्रिमेंडस होता. त्याच्यातनं एका गोष्टीची जाणीव झाली की खरंच आजचा समाज हा हे होणारे बदल आणि आपली पोलीस संस्था आज आपल्यासाठी काय करते हे जाणून घ्यायला उत्सुक आहे. त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये लोक होती इथे या कार्यक्रमाला आलेली होती. त्याच्यातनं आज लोकांचं टेन्शन, लोकांचा कन्सर्न आणि काय करावं किंवा ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस संस्थेवरचा विश्वास हा मला जाणवला इथे येऊन. आणि खूप छान वाटलं कारण उगाच कुठेतरी लोक आपल्या आयुष्यातला वेळ घालून नाहीयेत. आज प्रत्येकाचं आयुष्य इतकं बिझी झालंय, त्यात एका कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने उभं राहणं ही खरंच मला वाटतं आपल्या इथल्या पोलीस संस्थेची अचीवमेंट आहे. आणि जसं मी तिथे कार्यक्रमात म्हणलं तसंच मला इथेही सांगावंसं वाटतंय की खरंच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. पोलीस आपल्यासाठीच आहेत आणि खरंच आपल्यासाठी असतात ते. आपण बरेचदा गृहीत धरतो हे करणार नाहीत असं वाटतं, तर ही गोष्ट नाही झाली पाहिजे. आपण त्यांच्यावर विश्वास दाखवलाच पाहिजे. ते मदतीला उभे असतात. तुम्ही नाही मागितलीत मदत तर खरंच ते नाही आहेत. तुम्ही त्यांच्याकडे मदत मागायला जा तर त्यांना खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्यात. आज अख्ख्या देशाची जबाबदारी असते त्यांच्यावर. त्यामुळे मी इथे आहे आणि त्यांनी समजून घ्यावं पोलिसांनी आणि मला मदत करावी असं नाही होऊ शकत. त्यामुळे स्पीक आउट. तेच मी सगळ्या बायकांना सांगते. मी माझ्या बाबतीतही हेच ध्येय घेते की बोलायला शिका, तुम्ही प्रतिकार करायला शिका. लोक तुमच्या मदतीला उभे असतात. स्वतःहून खरंच कुणी येणार नाही आणि जर स्वतःहून कुणी येत नाही तर त्यात त्यांचा दोष नाही. तुम्ही बोलवायला शिका. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विना अनुदानित गॅस दरवाढी विरोधात मुंबईकरांमध्ये असंतोष. 220 रुपयात दरवाढ मागे घेण्याची मागणी.
भांडूपमध्ये नगरसेवक मंगेश पवार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. तर 25व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सिने अभिनेत्यांनी केले वाहतुकीच्या नियमांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.